नमस्कार. आजच्या भागात आपण एका अगदी छोट्या, ऐकू न येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक सिग्नलला एका मोठ्या आणि दमदार आवाजात कसं बदलायचं याची गोष्ट पाहणार आहोत. हो, आज आपण जाणार आहोत ट्रान्झिस्टर अँप्लिफायर्सच्या जगात आणि समजून घेणार आहोत की एखाद्या कुजबुजीला एका शक्तिशाली गर्जनेत कसं बदलता येतं. तर आपला आजचा प्रवास कसा असेल? आपण सगळ्यात आधी अँप्लिफिकेशनची गरज काय आहे हे पाहू. मग कॉमन एमिटर अँप्लिफायरला भेटू, त्याची कामगिरी कशी मोजायची ते शिकू आणि मग त्याला स्थिर ठेवण्यासाठी क्यू पॉइंट आणि बायसिंगच्या वेगवेगळ्या पद्धती समजून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया एका अगदी मूलभूत प्रश्नापासून. आपल्याला मुळात अँप्लिफायरची गरजच काय लागते? गोष्ट अशी आहे की मायक्रोफोन किंवा अँटेनामधून येणारे सिग्नल्स हे एखाद्या कुजबुजण्यासारखे असतात. इतके क्षीण की ते स्वतःहून काहीच कामाचे नसतात आणि म्हणूनच त्यांना मजबूत बनवणं खूप गरजेचं असतं. मग प्रश्न येतो की या सिग्नलला मोठं कसं करायचं? तर त्यासाठी भेटूया आजच्या आपल्या हिरोला. याचं नाव आहे कॉमन एमिटर अँप्लिफायर. हे पहा, हे आहे त्याचं बेसिक सर्किट. यातला मुख्य खेळाडू आहे एक ट्रान्झिस्टर, जो सगळं अँप्लिफिकेशनचं काम करतो. आणि ह्या चित्रातून त्याचं काम अगदी स्पष्ट दिसते. एक लहानशी वेव्ह आत जाते आणि बाहेर येते, तिचीच एक मोठी अँप्लिफाईड आवृत्ती. अगदी सरळ सोपं. पण थांबा, फक्त सिग्नल मोठा करून भागत नाही. आपला अँप्लिफायर आपलं काम किती चांगलं करतोय हे मोजणंही तितकंच महत्वाचं आहे, नाही का? यातली पहिली गोष्ट म्हणजे व्होल्टेज गेन. सोप्या भाषेत इनपुटच्या तुलनेत आउटपुट व्होल्टेज किती पटीने वाढलं हे मोजण्याचं हे एक माप आहे. आणि अगदी तसंच करंट गेन हे मोजतं की सर्किटमुळे करंटमध्ये किती पटीने वाढ झाली आहे. आता येतो इनपुट इम्पिडन्स. याला आपण अँप्लिफायरचा दरवाजा समजू शकतो. येणाऱ्या सिग्नलला आत घेण्यासाठी हा दरवाजा योग्य मापाचा असावा लागतो. जर तो योग्य असेल तरच सिग्नलची ऊर्जा वाया जात नाही. आणि मग आहे आउटपुट इम्पिडन्स, म्हणजे अँप्लिफाईड सिग्नलला पुढच्या उपकरणापर्यंत, समजा स्पीकरपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी हा घटक खूप महत्त्वाचा ठरतो. आता हे सगळं तर ठीक आहे, पण आपल्या या साध्या अँप्लिफायरमध्ये एक मोठी अडचण लपलेली आहे. ती म्हणजे अस्थिरता. चला पाहूया हे नक्की काय प्रकरण आहे. इथे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. काय होईल जर इनपुट सिग्नल खूपच मोठा असेल किंवा अँप्लिफायरची सेटिंगच चुकली असेल तर? बघा, जर सिग्नल योग्य मर्यादेत असेल तर आपल्याला त्याची एक स्वच्छ आणि मोठी प्रत मिळते. पण जर तो खूप मोठा झाला तर अँप्लिफायर ओव्हरलोड होतो आणि सिग्नलचे वरचे आणि खालचे भाग कापले जातात. यालाच क्लिपिंग किंवा डिस्टॉर्शन म्हणतात. तर मग हे डिस्टॉर्शन टाळायचं कसं? याची गुरुकिल्ली आहे क्यू पॉइंट. हा अँप्लिफायरचा स्वीट स्पॉट आहे, म्हणजे त्याची आदर्श रेडी स्थिती. म्हणजे मुद्दा अगदी स्पष्ट आहे. आपल्याला हा क्यू पॉइंट अचूकपणे सेट करावा लागेल आणि तो तिथेच स्थिर राहील याची खात्री करावी लागेल. आणि याच प्रक्रियेला म्हणतात बायसिंग. ह्यातली पहिली आणि सर्वात सोपी पद्धत आहे बेस बायसिंग. हे सर्किट बनवायला खूप सोपं आहे, पण यात एक मोठी समस्या आहे. याचा क्यू पॉइंट तापमान बदलल्यावर लगेच भरकटतो, त्यामुळे हे सर्किट विश्वसनीय नाही. मग इंजिनियर्सनी यावर एक उपाय शोधला. त्यांनी एमिटर फीडबॅक बायसिंग नावाचं एक सुधारित तंत्रज्ञान वापरलं. यात फक्त एक जास्तीचा रेझिस्टर जोडला जातो आणि त्यामुळे सर्किटला एक प्रकारचा फीडबॅक मिळतो. यामुळे क्यू पॉइंट खूपच जास्त स्थिर होतो. आणि हे आपल्याला घेऊन जातं सर्वात मजबूत आणि सगळीकडे वापरल्या जाणाऱ्या पद्धतीकडे. ही आहे व्होल्टेज डिवायडर बायस पद्धत. हिला इंडस्ट्री स्टँडर्ड मानलं जातं, कारण ही एक इतका स्थिर क्यू पॉइंट तयार करते की ट्रान्झिस्टर बदलला किंवा तापमान बदललं तरी त्यावर काही परिणाम होत नाही. यामुळे प्रत्येक वेळी विश्वसनीय कामगिरी मिळते. तर एका इवल्याशा कुजबुजीपासून एका स्थिर आणि शक्तिशाली गर्जनेपर्यंतचा प्रवास आपण पाहिला. कसं एक साधं सर्किट एका विश्वासार्ह साधनात बदलतं हे आपण पाहिलं. हाच तो एक छोटासा घटक आहे ज्यामुळे आजचे सर्व आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स शक्य झाले आहेत. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की ज्या डिव्हाइसवर आपण हे पाहत आहोत त्यात असे कोट्यावधी अँप्लिफायर्स एकत्र कसे काम करत असतील.